तुम्हाला मी दाखवतो. आमच्या इथे बकरी पण आहेत गावाला, म्हणजे सांभाळतो आम्ही शेरडं पण. हे बघा, मला डोक्यावरती घेतली आहे आणि वेट आहे ना हवेमुळे ना डायरेक्ट पडायला होत आहे. मम्मी, हे मम्मी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी ब्लॉगर्सवरती. तर गावी होतो मी, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर मम्मी कुठे आहेस? बाबांनी बोलवलं आहे. हां, मला येऊन मला झालं 1 महिना. तर 1 महिना म्हणजे ब्लॉग खूप सारे बनवले, पण एडिट करायला वेळ नव्हता. आणि एडिट करायसाठी आपल्याकडे दुसरा मोबाईल पण होता की ब्लॉग एडिट करीन आणि मी लगेच टाकत जाईल. तर तुम्हाला मी दाखवतो. आमच्या इथे बकरी पण आहेत गावाला, म्हणजे सांभाळतो आम्ही शेरडं पण. हे बघा, हे बघा, हे सर्व खूप वर्षापासून आम्ही सांभाळतो. गेले आय थिंक 10 वर्ष तर झालीच असतील, तेव्हापासून आम्ही बकरी सांभाळतो. आणि ह्यांना आम्ही दिवसातून 2 वेळा मी काम करतो आहे. म्हणजे काम की गाईंना जो खायला चारा लागतो, गवत असताना गवत ते आणायला चाललं आहे. ते बघा असं त्यांना ते मागे ते सर्कल दिसतं ना, तिकडे ठेवलेलं आहे. काय येते तर तिकडनं आम्ही घरी घेऊन येतो, कारण आता पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत आणि पाऊस आपला आता यायला जवळ आलेलाच आहे. तर कारण बाहेर तिथे ठेवलं तर पावसाने खराब होऊन जातील भिजून, मग त्यांचा काय उपयोग नाही होणार परत. तर घरी घेऊन येतो आहे आणि घराच्या बाजूला गुरांच्या गोठ्याच्या बाजूलाची एक रूम आहे, तिकडे ठेवतो आहे. तर तिथे कसं पावसासून जरा सेफ राहील. आणि पावसातनं इथं आणणं यायला येणं म्हणजे बरं नसतं, कारण हे इथं सगळं जंगल वाढलेलं असतं आणि साप बीप फिरण्याची शक्यता खूप असतात जास्तच. तर माझं काम इथे असं आहे की मला उचलून द्यायचे, तर हे लोक सगळे टाकतील, नाही तर मला पण टाकावं लागेल उचलून. गुरांच्या गोठ्याचे ते बाबा तिथे सेट करतील, बरोबर लावतील. तर बघूया, जसं पण होईल ते तुम्हाला सर्वांना दाखवेल. आणि जाऊयात, उचलायला कोण नाही तोपर्यंत मी उचलीन. त्याच्यानंतर एक काकी आहे मम्मी, मग ती आली की मग तिला उचलायला लावेल आणि मी टाकेल. 8 महिन्या पहिल्याचे व्लॉग जिथे मी टाकले आहेत ना, ते इथे ह्या प्लेसवरचे. तर इथे आम्ही दसऱ्याला आमच्या देवाचे हे करत होतो. तर फाट्या बाहेरच्या काढतो ना, ते आम्ही इथे घेऊन येतो. तर तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलंच आहे. आता जेव्हा नेक्स्ट दसऱ्याचा सण येईल तेव्हा मी दाखवीन. ते पूर्वीपासून ठेवत आले आहेत, म्हणजे बाबांच्या पण त्यांच्या पण बाबांच्या टायमापासून. इथे पहिलं घर होतं की काय होतं मला पण एक्झॅक्ट माहिती नाही, पण ती प्लेस अशीच पडून राहायची. तर बाबांनी विचार केला की इथे आपण असं एकदम सेफ राहील, बरोबर. तर पहिला मम्मीला मी उचलतो. बघा, मम्मी आली. तर मम्मीच्या मागे हे आमचे नाना आहेत. ओ नानानो, हळू जावा. तर हे नाना आहेत, हे आमच्याकडे कामाला असतात. खूप वर्ष झाले, 2-3 वर्ष झाले तेव्हापासून आमच्याकडे कामाला आहेत. आणि माझ्या आता चपलीत काटा रुपला, म्हणजे यामध्ये जोरात लागला. म्हणजे गेल्या टायमाला पण एकदा लागलेला. मला डोक्यावरती घेतली आहे आणि वेट आहे ना हवेमुळे ना डायरेक्ट पडायला होत आहे. फोन ठेवतो जरा, कारण झेपत नाही वेट, कारण खूप हेवी आहे, काहीतरीच हेवी आहे. आणि वाऱ्याने एकदम वन साईडला जातो लोड. फायनली एवढ्या वरंडी लावून झालेल्या आहेत म्हणजे गवताच्या, पूर्ण वरपर्यंत पूर्ण भरून ठेवलेलं आहे. तर आय थिंक हे 20 असतील, 20-30 आरामात झालेले असतील. आणि बाबाने तात्या परत तिकडे गेले आहेत बघायला. आणि अर्धे जे उरलेले आहेत ते आम्हाला इथे घालायचे आहेत. हे आमच्या गुरांचं गोठं आहे, त्याच्यावरती इथे घालायचं आहे. आणि हे बघा, ही एक म्हस आहे, ती एक म्हस आहे, ही एक म्हस आहे. आणि अजून एक होती, ती काल आम्ही देऊन टाकली, कारण ती खूप म्हणजे खूप त्रास द्यायची. या लोकांना कुठे पण घेऊन जायची. आणि ही गाय आहे, ही गाय मारायला येते बघा. आणि हे तिचे वासर आहे. तर अशी एवढीच गुरं आहेत. आणि दोघं तिघं आहेत, पण ती बाहेरच ठेवतो आम्ही, आतमध्ये घेत नाही. परत निघालो तिकडे नानांसाठी पाण्याची बॉटल घेऊन. आणि गावी आल्यावरती मला एवढं कामाचं काय वाटत नाही, कारण की माणसाने आपल्या गावाला कधी विसरावं नाही. कारण आपलं सगळं इथेच सगळं होणार आहे गावालाच. सगळी झाली माझी. आणि मी गेलेलो कॅन्टीनवरती, ते मी रेकॉर्ड करायला विसरलं. कॅन्टीनवर गेलो कारण की
मला सिम कार्ड काढायचं होतं मोबाईलचं, त्यांच्यासाठी मोबाईलचं सिम कार्ड काढायचं त्यांचं. तर त्यांच्यासोबत गेलेलो कॅन्टीनवरती, मग सिम कार्ड काढून आलो घरी. आणि आता मला चाय प्यायची होती, तर वरती मम्मीचं दुसरं घर आहे, तर तिकडे आलो आणि चाय घेतली बनवायला. तिथे पुढे गेली आहे, तर मी घेतो पहिला चाय पिऊन, कारण मला एवढी भूक लागली ना कामं करून. आणि आता बाहेर आपला उजेड पण जायला आलेलं आहे, काळू खोळायला आले. तर पहिला चाय पिऊन घेतो. चाय मस्त बनवतेस, बघ रे, लागतो की बघ. मला नंबर द्या. कुठला कुठला काढा? तर घरी आलो आणि आता मी जातो आंघोळीला, कारण गवताच्या ह्याच्यामध्ये काम केल्यानंतर त्याची अंगाचे खूप खाज होते आणि एलर्जी पण होऊ शकते. तर पहिला आंघोळीला जातो. बाबा कुठे गेले आहेत काय माहिती. मी गेलो मग बाबा तिकडे कुठेतरी गेले आहेत, तर बघू बाबा येतील. तोपर्यंत मी आंघोळी करून घेतो लगेच फटफट आणि भेटतो तुम्हाला सर्वांना. आंघोळी करून झाली माझी आणि आता देवाची पूजा करतो. ही वाली. तर देवाची पूजा करून घेतो आता. आणि हे बघा, हे बाबांना आमच्या गिफ्ट भेटलं, घर प्रवेश होतं त्याचं. हे वालं, परत एक स्वामींची मूर्ती, ही वाली, बऱ्याच काही गोष्टी गिफ्ट मिळालेले आहेत. परत ह्याच्यामध्ये पण एक घड्याळ आहे स्वामींचं, ते मी दाखवेन तुम्हाला नंतर कधीतरी. ते घड्याळ पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे. कॅन्टीनवरती आमच्या एक दुकान आहे, मेडिकल आहे, हिंदुस्तान मेडिकल, त्यांनी दिलं. तर मस्त आहे, सुंदर आहे. तर 8:30 वाजायला आले आहेत आणि आता माझं सगळं कामं विमा करून झालेली आहेत. आणि आता मी जेवेल मस्तपैकी. जेवायला काय काय माहीत नाही मला, बाबावरती गेले. तर ब्लॉग इथे सेंड करतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो.